नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हुई मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला फॉस्फरसचा वापर तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट माल। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जर आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला फॉस्फरसचा वापर तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार या ठिकाणी दुप्पट माल। पण फॉस्फरस मध्ये असं काय असते की ज्याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केल्यावरती आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। मग अशा फॉस्फरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर का करावा? अशा फॉस्फरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर कसा करावा? अशा फॉस्फरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर किती करावा? आणि सोयाबीनच्या पिकामध्ये जर फॉस्फरसचा वापर करण्याचा विचार केला तर एकरी किती खर्च येऊ शकतो? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला फॉस्फरसचा वापर तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। मग अशा परिस्थितीमध्ये फॉस्फरस मध्ये असं काय आहे की ज्याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल? मग या फॉस्फरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा, कधी करावा, किती करावा, कसा करावा आणि एकरी किती खर्च येणार हे सगळं आजच्या व्हिडिओत बघायचंय। आणि खरंच सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर जर आपण फॉस्फरसचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट माल लागणार का समजून घेऊयात।
बघा मित्रांनो, ज्या वेळेस सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाचं होते, तर आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाचं झालं की त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्याची अवस्था सुरू होते। या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता कशाची असते, तर आवश्यकता असते फॉस्फरसची। कारण जास्तीत जास्त कळ्या लागण्यासाठी त्या वनस्पतीची गरज असते फॉस्फरस। या कळ्यांचं परावर्तन फुलात होण्यासाठी गरज असते फॉस्फरसची आणि कळ्या आणि फुलं यांची गळ होऊ नये म्हणून आवश्यकता असते फॉस्फरसची। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण 40 दिवसानंतर फॉस्फरसचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या जास्त लागतील। या जास्त कळ्यांचं परावर्तन फुलात होईल, कळ्या आणि फुलं यांची गळ होणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर 100% फॉस्फरसचा वापर करायला पाहिजे। मग फॉस्फरस द्यावं तरी कसं, तर लक्षात घ्या, यासाठी आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर 1261 नावाचं विद्राव्य खत आणायचे, ज्याच्यामध्ये 12% आहे नायट्रोजन, 61% आहे फॉस्फरस, 0% आहे पोटॅशियम। 12% नायट्रोजन हे आपल्या सोयाबीनच्या पिकाची उरली सुरली वाढ करण्यासाठी उपयोगात येईल। 61% फॉस्फरसमुळे काय होणार की आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या कळ्या लागणार आहेत त्या कळ्या लागण्याची परिस्थिती वाढेल। या कळ्यांचं परावर्तन फुलात होण्याची शक्यता जास्त वाढेल आणि मुख्यत्वे जेवढ्या कळ्या लागल्यात त्यांचं तर रूपांतरण फुलात व्हायचं ते होईलच, पण कळ्या आणि फुलं ही गळण्याची समस्या सुद्धा दूर होईल। म्हणून मी काय म्हणतोय की आपण 1261 या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर 40 दिवसानंतर करावा, ज्यात फॉस्फरस भरभरून आहे। मग प्रश्न पडतो की साहजिक या ठिकाणी किती खर्च येईल। एकरी खर्चाचा विचार केला तर कुणाला वाटेल 500, 1000, 2000, 4000, तर तुम्हाला सांगू इच्छितो या फॉस्फरसच्या वापरासाठी तुम्हाला खर्च येणार आहे एकरी 100 रुपये। विश्वास नाही बसला का, पण हा एवढाच येणार। तर मग काय करायचे, आपल्याला 1261 आणलं, 100 रुपयाच्या आसपास मिळेल। 5 किलोची गोणी भेटली तर आणखी स्वस्त मिळेल। आणल्यानंतर काय करायचे मित्रांनो, याला आपल्याला 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम मिसळायचं आहे। मिसळल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, पूर्ण आपल्या सोयाबीनच्या पिकावरती त्याची फवारणी घेतली की काय होते की हे फॉस्फरस काय करते, त्या सोयाबीनच्या पिकाला 48 तासात उपलब्ध व्हायला सुरू होते आणि उपलब्ध झाल्यानंतर काय होते तुम्हाला सांगतो की यामुळे जास्तीत जास्त कळ्या लागतात, कळ्यांचं फुलात रूपांतरण होते आणि कळ्या आणि फुलं यांची गळ होत नाही। आणि यामुळे कुठेतरी काय होते मित्रांनो, लक्षात घ्या की जे आपलं सोयाबीनचं पीक एकतर दर्जेदार दिसतंय, कळ्या सगळ्या फुलात रूपांतरित झाल्या आणि कळ्या आणि फुलांची गळ जर झाली नाही तर आपल्या उत्पादनामध्ये घट व्हायचा काही प्रश्न येत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या 1261 जे फॉस्फरस देणार आहेत तर याचा वापर केल्याचा दुष्परिणाम 1% सुद्धा नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण 1261 या विद्राव्य खताचा वापर सोयाबीन सोबत जी कीटकनाशकाची पहिली फवारणी करतो त्यात घेऊ शकतो। म्हणजे आपण 1261 या विद्राव्य खताचा वापर कीटकनाशकासोबत करू शकतो, बुरशीनाशकासोबत करू शकतो आणि याचा वापर आपण टॉनिक सोबत करू शकतो। म्हणजे फक्त तणनाशक सोडले तर कशातही मिसळून आपण याचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, जर आपण या पद्धतीनं आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाचं वर गेल्यानंतर त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जर फॉस्फरसचा वापर केला, म्हणजे 1261 वापर केला, तर फक्त 100 रुपयात आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। तर ही जी माहिती किंवा सोयाबीनच्या पिकाला आता फक्त फॉस्फरसचा वापर केल्याने दुप्पट माल लागणार, मला वाटते ही माहिती तुम्हाला आवडली असेल, कारण काय खूप शॉर्टकट आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा। काही समस्या असतील सोयाबीनच्या पिकाबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, मी आपल्या सर्वांना आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।
चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील, या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.